पूजा करून झाली, छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि आता आईबाबांचं पण दर्शन घ्यायचे आहे. त्यांचा आशीर्वाद पण तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा देवांचा आहे. आणि शेजारच्या काकींनी दिलं होतं ऊस, तर शिवचरणला मी दाखवत होते की ऊस नेमकं खायचं कसं. घरामध्ये क्लचर ढिगानं पडलेले असतात पण टायमावर कधीच सापडत नाही, म्हणून मी 2-3 क्लचरसुद्धा घेतले, रबर घेतले. त्यानंतर मला समोर ना पेरूचा गाडा दिसला, म्हटलं पेरू खायचे यार, इतके टेस्टी हे पेरू होते ना. म्हणजे बघूनच मला इतकं भारी वाटलं की म्हटलं चला घ्यावं, कंट्रोलच झालं नाही. मग अर्धा किलो घेतले आणि फायनली घरी पोहोचलो शॉपिंग करून. तर आयतं ताट मिळालं. ताटामध्ये तुम्ही खरडा बघू शकता. आज सगळंच काही आईने माझ्या आवडीचं केलेलं आणि मी लिटरली सकाळपासून किचनमध्ये एंट्रीच नाही. जेवण झालं झालं वैशू पाठीमागे लागली की आई पेरू कट कर. म्हटलं चला बघूया कसं आहे ते. अरे बापरे, किती लाल आहे बघ जरा. आजोबांना पण दे. मग सगळ्यांना कपणार आहे. हे घ्या, मस्त गावाकडचा भारी भारी पेरू.